आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। नवी मुंबई पालिकेच्या गेटवर चढून शिवसैनिकांनी आंदोलन केलं। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेनं विरोध केलाय। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली। कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरात दुर्मिळ घुबड दिसलं। घुबडाचे प्राणीमित्र नरेंद्र भिवंडीकर यांनी यशस्वी सुटका केली। त्यानंतर पक्षाला देखभालीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं। दादरनंतर लालबाग परिसरात जैनांनी पांढऱ्या पट्ट्या मारल्या, त्यामुळे मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। नागपुरातील संविधान चौकात मंगळवारी सीजेपीचं आंदोलन होणार आहे। अभिजित दिपके आंदोलनाचं नेतृत्व करतील। नागपूरच्या कमल चौक परिसरातील जनता वाईन शॉप समोर दररोज मद्यपींचा अड्डा लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात येतोय। वाढवण बंदराला जोडणाऱ्या नव्या महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याचं काम सुरू झालंय। यावेळी वाढवण बंदराविरोधी संघर्ष समितीनं आंदोलन केलं। राज्याचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान भरणारे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय।